सिंह सेना प्रेस नोट दिनांक 11 ऑगस्ट 2026. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर शिवसेनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित. पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. ॲडव्होकेट अभिजित पिसाळ व ॲडव्होकेट अभिषेक पवार यांनी आंदोलनाची सर्व कायदेशीर रणनीती ठरवली होती. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी, पुनर्वसन विभाग व पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील पुनर्वसनाचा शेरा, जमीन संपादनाबाबतच्या तक्रारी तसेच लाभक्षेत्राबाहेरील जमिनींच्या संपादनासंबंधीच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच संबंधित जमीन संपादनाची कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही करण्याचे प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून आंदोलन स्थगित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने सुरू केलेली कार्यवाही आणि दिलेले लेखी आश्वासन लक्षात घेऊन शिवसेनेने आपले आंदोलन सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे आंदोलन समाप्त केलेले नसून केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ठोस कार्यवाही न झाल्यास शेतकरी व शिवसेना पुढील कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतील. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार. शिवसेना माननीय शिवसाहेब शिंदे, शिवसेना प्रमुख. आंदोलनस्थळी उपस्थित शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे, शिवसेना राज्य सचिव किशोरजी निकम सर, शिवसेना शेतकरी प्रमुख बाबासाहेब पाटील तसेच ॲडव्होकेट अभिजित पिसाळ, ॲडव्होकेट अभिषेक पवार, सचिन माळी, सचिन माने, शिवाजी निकम, अभिजित किर्दत, जगन्नाथ निकम, बाबूराव निकम, नामदेव निकम, संतोष निकम, दशरथ पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव आंदोलनस्थळी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सुतारसर यांनी. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 96 04 73 44.